हे आपलं आलं डिटर्जंट ट्रे. लिक्विड यूज करायचं असेल तर लिक्विड ह्या ट्रेमध्ये यूज करायचं, निळ्या ट्रेमध्ये. पावडर यूज करायचं असेल तर पावडर डायरेक्ट किती यूज करू शकता. मधल्या ह्याच्यात कम्फर्ट, डेटॉल, सेंट वगैरे यूज करू शकता. हा ट्रे बाय चान्स कधी बाहेर काढला तर हे 2 लॉकची साईड आहेत ना, मशीनच्या पाठीमागची दिसायला पाहिजेत. आपल्याकडे करायचं नाही, आता हे अडकून बसतं. ह्याची टाकताना काळजी घ्यायची. डोअर लॉक इथनं ओपन होईल. कपडे टाकताना एक कपडा टाकायचा, त्यात पिन कॉईन काय जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची. कमीत कमी 50% कपडे टाकायचे, जास्तीत जास्त 80% कापड तुम्ही टाकू शकता. जेव्हा पण तुमचे कपडे वॉश होऊन बाहेर काढाल तेव्हा इथं पाणी वगैरे असेल तर इथलं कोरड्या कपड्यांना ही दररोजच्या दररोज पाणी पुसून घ्यायचं आणि 10-15 मिनिट दार ओपन ठेवायचं. इथनं मशीन ऑन केली की इथनं मशीन तुमची ऑन होते, म्हणजे डिस्प्लेमध्ये लाईट लागते. हे सगळे तुम्हाला दिलेले आहेत प्रोग्राम सिलेक्ट करण्यासाठी इथं नॉब दिलेला आहे. हे नॉब तुम्ही वर खाली इकडं राईट लेफ्टला कुठेही फिरवू शकताय. जसं की आता आला आहे मिक्स डेली आपला मिक्सवाले जेवढे पण तुमचे कपडे असतील घरातले तर मिक्स डेलीमध्ये तुम्ही वॉश करू शकताय. हा 1 तासाचा प्रोग्राम आहे. त्यानंतर खाली कॉटनची बेडशीट असतील, पांढरे कपडे असतील तुमचे तर कॉटनमध्ये येतील. हा 2 तास 11 मिनिटाचा प्रोग्राम आहे. त्यानंतर आलं सिंथेटिकच्या साड्या असतील, टी शर्ट असतील तर तुम्ही सिंथेटिकमध्ये लावू शकता. हा 1 तास 55 मिनिटाचा प्रोग्राम आहे. त्यानंतर बेबी वेअर, लहान मुलांचे कपडे असतील तर त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे. 1 तास 50 मिनिटाचा प्रोग्राम आहे. रिफ्रेश, खूप दिवस झाले कपाटात कपडे कोंदट वगैरे वास येत असेल तर तुम्ही रिफ्रेश करू शकता. त्यानंतर आलं इथं माय ॲप बीला तुम्ही मोबाईलवरून कनेक्ट करू शकता, नाही तर तुम्ही कपडे पण वॉशला लावू शकता. त्यानंतर नेक्स्ट डे 50 15 मिनिटाचा प्रोग्राम आहे. एकदमच कमी मळलेले कपडे असतील तर तुम्ही 15 मिनिटाला वॉश करू शकता. त्यानंतर बल्कीमध्ये तुम्ही ब्लँकेट्स वगैरे बेडशीट तुम्ही बल्कीमध्ये तुम्ही वॉश करू शकता. त्यानंतर क्रेडल वॉश, जे लेडीजच्या साडी असतील वर्कवाल्या, डायमंडवाल्या वगैरे तर क्रेडल वॉशमध्ये तुम्ही लावू शकता. त्यानंतर स्पिन, ड्राय अँड रिन्स, ह्यात फक्त तुमचे कपडे वाळतील. हा स्पेशल प्रोग्राम दिलेला असतो फक्त कपडे वाळवण्यासाठी. बाय चान्स कधी बाहेर कपडे धुतले तुम्ही वाळवायचे असतील तर डायरेक्ट स्पिन, ड्राय अँड रिन्सला वॉश करू शकता. हे खालचे तुम्हाला एक्स्ट्राचे ऑप्शन दिलेले आहेत. टेम्परेचर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही ते टेम्परेचर कमी जास्त करू शकताय. स्पिन म्हणजे कपडे वाळवायची स्पीड आहे, तुम्ही इथनं कपडे वाळवायची स्पीड कमी जास्त करू शकताय. तर तुम्हाला कपड्यांना जर स्टीम द्यायची असेल तर इथले जे प्रोग्राम दिलेले आहेत ह्याच प्रोग्रामला फक्त तुम्ही स्टीम ॲड करू शकता. इथल्या प्रोग्रामला स्टीम ॲड होत नाही. टाईम कमी करण्यासाठी इथं तुम्हाला टाईम सेवर पण दिलेलं आहे. टाईम सेवर केलं तर 1-2-4 मिनटं तुमचे कमी होतं. वॉर्म सॉक म्हणजे काय, गरम पाण्यात तुम्हाला जर कपडे भिजवत ठेवायचे असतील तर तुम्ही गरम पाण्यात पण कपडे भिजवत ठेवू शकता. ते ॲड केलं की इथे 18 मिनटं प्लस एक्स्ट्रा होऊन जातात त्याचे. ह्याच्याच खाली वॉर्म सॉकच्याच खाली टप क्लीनचा ऑप्शन दिलेला आहे. जसं की हातला जर ड्रम आहे ना त्याच्या क्लिनिंगसाठी हा टप क्लीन ऑप्शन दिलेला असतो. हा टप क्लीन ऑप्शन तुम्हाला दर 2 महिन्यातून एकदा चूज करायचं असतो आणि हे क्लीन करायचं असतं. आता हे सिलेक्ट कसं करायचं तर इथलं बटन फक्त प्रेस करून ठेवायचं. इथं टप क्लीन लिहून येतं. टप क्लीन लिहून आलं की बटन प्रेस सोडायचं, ते इथं पावडर टाकायची आणि ते मोकळं फिरवायचं. स्टार्ट करायचं बटन इथनं. खाली स्वच्छ केलं होतं इथं. हा फिल्टर महिन्यातनं एकदा क्लीन करायचा. तुमचं चुकून पिन कॉईन काय गेलं असेल तर तुमच्या ह्या फिल्टरमध्ये ट्रेस होईल. बाय चान्स कधी लाईट वगैरे गेली तर डोअर ओपन होत नाही, ओढत बसायचं नाही. तर त्यासाठी काय करायचं, जर एमर्जन्सीमध्ये तुम्हाला कपडे काढायचे असतील तर इथनं सगळं पाणी सोडून द्यायचं. हा लिव्हर दिलेला आहे तुम्हाला, हा लिव्हर फक्त खाली प्रेस करायचं, तुमचं दार ओपन होईल.